राज्यामध्ये पालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे। भाजप शिवसेनेकडून पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये भाजपचं टार्गेट 150 जागांवर तर शिंदेची शिवसेना देखील 100+ जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। बीएमसी जागांवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच होणार। शिवसेनेची महायुतीत 101 जागांची मागणी। शिवसेनेची मागणी भाजप मान्य करणार। मुंबईत आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा जागा वाटपावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण एकीकडे भाजपने बीएमसी साठी 150चं टार्गेट डोळ्यांसमोर ठेवलंय, तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना 101 जागांवर लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून वादाची चिन्ह आहेत। 2017 मध्ये शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 82 जागा। मात्र एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर जवळपास 60 नगरसेवक एकनाथ शिंदेकडे आहेत, तर भाजपकडे सध्या 85 नगरसेवक आहेत। त्यामुळे त्या 60 जागांवर शिवसेना आग्रही आहे। सध्या भाजप आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा आकडा 145 आहे। त्यामुळे उर्वरित 82 जागांचं समसमान वाटप करण्याची मागणी देखील शिवसेनेनं केल्याची माहिती आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची 60+41 म्हणजेच 101 जागांची मागणी आहे। शिंदेची 101 जागांची मागणी भाजपनं मान्य केल्यास भाजप 85+41 126 जागांवर लढू शकते। हा असाच्या असा फॉर्म्युला आहे काय मला माहित नाही। त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा वेळाल्यावर बोलतील, परंतु महायुतीनं सगळे आम्ही निवडणूक लढवणार आहोत हे नक्की आहे। पालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। मुंबईत वर्चस्व टिकवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेला जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागतील। मात्र शिवसेना किती जागांवर लढणार याबाबत एकनाथ शिंदेच निर्णय घेणार असल्याचं विधान उदय सामंत यांनी केलंय। तर या बाबतीमध्ये सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर नगरविकास खात्याचे मंत्री होते, त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा आवाका त्यांना माहिती आहे। नंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय आणि त्याच्यानंतर आज ते पक्षाचे मुख्य नेते म्हणून काम करत आहेत। त्याच्यामुळे तिन्ही भूमिका त्यांना माहिती आहेत, काय करायचं हे त्यांना माहिती आहे। आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। त्याच्यामुळे शिवसेनेला किती जागा पाहिजेत, किती ठिकाणी शिवसेना लढणार आहेत, हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि तो ते निर्णय घेतील। महायुतीमध्ये अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आलाय। त्यामुळे मुंबईत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याकडे देखील लक्ष लागलंय। मात्र एकनाथ शिंदेनी निवडणुका महायुती सोबतच लढवण्याची भूमिका घेतली आहे। तशा सूचना त्यांनी आपल्या नेत्यांना देखील दिलेल्या आहेत। निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत ही भूमिका ठेवा, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना या सूचना केल्या। मनपा, झेडपी निवडणुका महायुतीत लढायच्या आहेत। जिथे जुळत नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढू असंही शिंदेंनी सांगितलंय। जिथे शक्य असेल तिथं सर्वत्र महायुती म्हणूनच लढू। शिंदेकडून शिवसेनेच्या बैठकीत मंत्र्यांना या सूचना देण्यात आल्या। मुंबई महापालिकेवर भाजपला देखील आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे। त्यामुळे भाजपनं देखील जास्त जागा लढण्याची तयारी केली आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची 100+ जागांची मागणी भाजप मान्य करणार का? शिवसेना आणि भाजप बीएमसीत एकत्र लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।